नमस्कार. आर्थिक वर्ष 2021चा आयकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आता आलेली आहे. तुम्हाला जर सॅलरी इन्कम असेल तर तुम्हाला फॉर्म 16 मिळाला असेल व जर तुमचं बिझनेस इन्कम असेल तर तुम्ही तुमचे बॅलन्स शीट व बुक्स ऑफ अकाउंट्स आतापर्यंत फायनलाइज केले असतील. आता तुम्हाला योग्य तो पर्याय म्हणजेच न्यू टॅक्स रिजिम व ओल्ड टॅक्स रिजिम यापैकी एक निवडून आता रिटर्न भरायचं आहे. न्यू टॅक्स रिजिम जर तुम्हाला पर्याय निवडायचा असेल तर कुठल्या अटींची पूर्तता आपण करायला पाहिजे, सर्वांनी फॉर्म 10IE भरायला पाहिजे का, आपण एकदा हा पर्याय निवडल्यानंतर परत हा आपण पर्याय बदलू शकतो का नंतरच्या वर्षांसाठी, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. त्यापूर्वी नवीन टॅक्स रिजिममध्ये कुठल्या दराने टॅक्स लागणार आहे, तसेच नवीन टॅक्स रिजिमप्रमाणे करपात्र उत्पन्न कॅल्क्युलेट करताना कुठल्या वजावटी आपल्याला मिळणार नाहीत व नवीन पर्याय चांगला का जुना पर्याय चांगला याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सर्वप्रथम न्यू टॅक्स रिजिममध्ये कुठल्या दराने टॅक्स लागेल हे आपण पाहू. पहिल्या 2.5 लाखापर्यंत आपल्याला काही टॅक्स लागणार नाही आहे. 2.5 लाख ते 5 लाख 5%, 5 लाख ते 7.5 लाख 10%, 7.5 लाख ते 10 लाख 15%, 10 ते 12.5 20%, 12.5 ते 15 25% व 15 लाखाच्या पुढं 30%, असा 7 स्लॅबमध्ये आपल्याला या नवीन टॅक्स रिजिमप्रमाणे टॅक्स लागणार आहे. त्याशिवाय एज्युकेशन सेस 4% राहणार आहे, जो काही टॅक्स येईल त्याच्यावरती. व अगोदरच्या रिजिममध्ये जो सरचार्ज होता, जर तुमचं उत्पन्न 50 लाख किंवा 1 कोटीपेक्षा जर जास्त असेल तर तो सरचार्जही आपल्याला या रिजिममध्ये असणार आहे. त्याशिवाय सेक्शन 87A आपल्याला रिबेट मिळत होता, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 5 लाखापर्यंत आहे त्यांना 12,500पर्यंतची टॅक्सची सूट मिळत होती, ती पण या रिजिममध्ये आपल्याला मिळणार आहे. आता आपण ओल्ड टॅक्स रिजिममध्ये काय दर होते ते पाहू. पहिल्या 2.5 लाखापर्यंत आपल्याला काही टॅक्स लागत नव्हता. 2.5 लाख ते 5 लाख 5% टॅक्स होता, 5 लाख ते 10 लाख 20% व 10 लाखाच्या पुढे 30% टॅक्स लागत होता. असे 4 स्लॅब होते जुन्या पर्यायामध्ये. व एज्युकेशन सेस 4%, सरचार्ज जो होता तो होताच आहेच, आणि त्याचप्रमाणे रिबेट सेक्शन 87A अंडर आपल्याला 12,500पर्यंत मिळत होता. फक्त या जुन्या पर्यायामध्ये पहिला जो स्लॅब आहे 2.5 लाखाचा तो सिनियर सिटीजन जर असेल 60 to 80 इयर्स या SSEsला तो 3 लाखाचा होता व जे सुपर सिनियर सिटीजन्स होते 80 वर्षाच्या पुढचे त्यांना 5 लाखात एक्झम्पशन लिमिट होती. आता आपण न्यू टॅक्स रिजिममध्ये टॅक्सेबल इन्कम कसं कॉम्प्यूट करायचं आहे ते पाहू. ओल्ड टॅक्स रिजिममध्ये आपल्याला बरेचसे डिडक्शन्स व एक्झम्पशन्स मिळायचे व त्यानंतर आपलं टॅक्सेबल इन्कम आपण कॅल्क्युलेट करायचो. या नवीन टॅक्स रिजिममध्ये ही कुठलीही डिडक्शन्स व एक्झम्पशन्स आपल्याला मिळणार नाही आहेत. याशिवाय सेक्शन 24B प्रमाणे सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीवरती जे आपल्याला इंटरेस्टची वजावट मिळायची ती या पर्यायामध्ये मिळणार नाही. परंतु जर रेंटेड हाऊस प्रॉपर्टी असेल तर त्यावरील इंटरेस्टची वजावट मिळेल, पण जर ती वजावट मिळाल्यानंतर लॉस येणार असेल तर तो लॉस आपल्याला सेट ऑफ होणार नाही. तसेच ज्यांचं बिझनेस इन्कम आहे त्यांना सेक्शन 32(1) सबक्लॉज 2A प्रमाणे मिळणारं ॲडिशनल डेप्रिसिएशन आपल्याला या नवीन पर्यायामध्ये मिळणार नाही. तसेच सेक्शन 32AD, सेक्शन 33AB, सेक्शन 33ABA, सेक्शन 35, सेक्शन 35AD, सेक्शन 35CCC याप्रमाणे बिझनेस इन्कम कॉम्प्यूट करताना ज्या काही डिडक्शन्स मिळत होती ती आता या नवीन पर्यायामध्ये आपल्याला मिळणार नाहीत. याशिवाय चॅप्टर 6A अंडर आपल्याला बरेचसे डिडक्शन्स मिळायचे. सेक्शन 80C प्रमाणे डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ LIC, PPF, ELSS. त्यानंतर सेक्शन 80D प्रमाणे डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम. सेक्शन 80E प्रमाणे इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन. सेक्शन 80G प्रमाणे डोनेशन्स. सेक्शन 80TTA प्रमाणे डिडक्शन
in respect of interest on saving bank account. सेक्शन 80 TTB प्रमाणे डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इंटरेस्ट टू सिनियर सिटीजन्स, ही डिडक्शन्स इथून पुढे आपल्याला मिळणार नाहीत. त्याशिवाय बिझनेस इन्कम कॉम्प्यूट करताना आपल्याला जर काही आपला अनॲब्सॉर्ब्ड डेप्रिसिएशन लॉस किंवा बिझनेस लॉस असेल, आता आपण जी काही डिडक्शन्स मिळणार नाहीत ही पाहिली, त्या डिडक्शन्स पोटी जर काही आपला बिझनेस लॉस असेल किंवा अनॲब्सॉर्ब डेप्रिसिएशन ड्यू टू ॲडिशनल डेप्रिसिएशन जर काही असेल, तर तोही इथून पुढे बिझनेस इन्कम कॉम्प्यूट करताना या नवीन पर्यायामध्ये आपल्याला उपलब्ध होणार नाहीत. परंतु जो रेग्युलर बिझनेसचा लॉस आहे किंवा जे अनॲब्सॉर्ब डेप्रिसिएशन आहे ते मात्र पुढे कॅरी फॉरवर्ड होऊ शकतं. तर ह्या जे काही डिडक्शन्स व एक्झम्पशन्स होती ही आपल्याला मिळणार नाहीत. पण बरेचसे एक्झम्पशन्स या नवीन रिजिममध्ये सुद्धा मिळणार आहेत. ती म्हणजे इंटरेस्ट ऑन PPF, EPF किंवा GPF, इंटरेस्ट ऑन सुकन्या समृद्धी, त्यानंतर ग्रॅच्युटी, कम्युटेशन ऑफ पेन्शन, लिव्ह एनकॅशमेंट, ही जी काही एक्झम्पशन्स अगोदर मिळत होती ती एक्झम्पशन्स या न्यू टॅक्स रेजिममध्ये सुद्धा मिळणार आहेत. न्यू टॅक्स रेजिममध्ये कुठल्या दराने टॅक्स लागणार आहे व कुठल्या उत्पन्नावरती टॅक्स लागणार आहे हे आपण पाहिलं. आता आपण काही उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण आहे इन्कम असणाऱ्या इंडिव्हिज्युअलचं, ज्याचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे व ज्याला जास्तीत जास्त डिडक्शन्स मिळू शकतात. तर जर असं ICC असेल व त्याचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे 2 लाखाचा इंटरेस्टची वजावट आहे, त्यानंतर प्रॉफिट फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन हे 18 लाखाचं आहे व त्याला ॲडिशनल डेप्रिसिएशन सेक्शन 32 सबसेक्शन 1 क्लॉज 2A प्रमाणे 2 लाखाचं इथे आपण गृहीत धरलेलं आहे. हे जे ॲडिशनल डेप्रिसिएशन आहे हे रेग्युलर डेप्रिसिएशन शिवाय मिळणारं डेप्रिसिएशन आहे. तर त्याचं मग बिझनेसचं जे इन्कम आहे ते 16 लाख होतं व त्याला जर इन्कम फ्रॉम अदर सोर्स 32,500चं असेल तर टोटल टॅक्सेबल इन्कम त्याचं हे 14,32,500 होणार आहे. याच्यातून त्याला सेक्शन 80C चं 1.5 लाखाचं वजावट आहे, ATTTA 10,000, ATD प्रमाणे 25,000 अशी एकूण 1,85,000ची वजावट आपण गृहीत धरतो आहेत. व ही वजावट गेल्यानंतर त्याचं जे टॅक्सेबल इन्कम असणार आहे ते 12,47,500 होणार आहे व या 12,47,500 वरती या बिझनेसमॅनला 1,94,220 टॅक्स लागतो. व हेच जर आपण त्याचं न्यू रेटप्रमाणे पाहिलं तर त्याचं टॅक्सेबल इन्कम जे आहे ते 18,32,500 होणार आहे. म्हणजे त्याचं ॲडिशनल डेप्रिसिएशन जे त्याला मिळणार होतं ते मिळणार नाही आहे व त्याला जी काही 1,85,000ची वजावट मिळत होती चॅप्टर 6A अंडर ती मिळणार नाही. तसेच सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीच्या इंटरेस्टची 2 लाखाची वजावट मिळणार नाही व या 18,32,500 या जे टॅक्सेबल इन्कम आलेलं आहे त्याच्यावरती त्याला 2,98,740 टॅक्स लागतो आहे. म्हणजे ओल्ड रेटनी जर त्यांनी टॅक्स कॅल्क्युलेट केला तर 1,94,220 लागतो आहे व न्यू रेटप्रमाणे 2,98,740 टॅक्स लागतो आहे. म्हणजे इथे न्यू टॅक्स रेजिमप्रमाणे जास्तीचा टॅक्स लागतो आहे. आता हे जे बिझनेस इन्कमचं आपण उदाहरण पाहिलेलं होतं तर तेच उदाहरण आपण पाहूयात, पण या केसमध्ये SSCला डिडक्शन्स जे आहेत ते कमी उपलब्ध आहेत. तर त्याचं जे बिझनेस इन्कम आहे ते 18 लाख आहे, त्याला ॲडिशनल डेप्रिसिएशन कुठलंही नाही आहे व त्याचं सेविंगचं FDR वरचा जो इंटरेस्ट आहे तो 32,500 आहे. तर या केसमध्ये त्याचं टोटल इन्कम 18,32,500 होणार आहे ओल्ड रिजिमप्रमाणे व त्याच्या काही बचती आहेत. त्याचं जे डिडक्शन आहे ते 32,500 आहे व टोटल टॅक्सेबल इन्कम 17,97,500 होणार आहे. या 17,97,500 वरती त्याला जुन्या दराने 3,65,820 टॅक्स लागतो व न्यू रेजिमप्रमाणे आपण त्याचं पाहिलेलं होतं टॅक्सेबल इन्कम हे 18,32,500 होतं. या 18,32,500वरती त्याला 2,98,740 टॅक्स लागतो. म्हणजेच इथे
न्यू टॅक्स रेजिममध्ये कमी टॅक्स लागत आहे. आता जी आपण उदाहरणं पाहिली त्यावरून असं लक्षात येतं की काही केसेसमध्ये ओल्ड टॅक्स रेजिमप्रमाणे टॅक्स कमी लागतो, तर काही केसेसमध्ये न्यू टॅक्स रेजिमप्रमाणे आपल्याला टॅक्स कमी लागत आहे. तर आपण कुठला पर्याय निवडावा हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला एक सांगता येणार नाही की सगळ्यांनी नवीनच पर्याय निवडावा किंवा जुनाच पर्याय निवडावा. आपल्याला प्रत्येक वेळेला टॅक्स कॅल्क्युलेट करून पाहावं लागेल व ज्या पर्यायाने आपला टॅक्स कमी येतो आहे तो पर्याय आपल्याला निवडावा लागेल. जर आपण नवीन टॅक्स पद्धत निवडणार असलो तर त्यासाठी कुठल्या अटी व शर्ती लागू होतात हे आता आपण विस्ताराने पाहू. ज्यांना बिझनेस इन्कम आहे त्यांनी हा पर्याय निवडण्यासाठी रूल 21AG प्रमाणे फॉर्म नंबर 10IE ऑनलाईन पद्धतीने इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती भरावा लागेल. हा जो फॉर्म आहे हा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नवीन इन्कम टॅक्सचं जे पोर्टल आलेलं आहे त्याच्यावरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तसेच नवीन प्रणालीची निवड करायची असेल तर हा फॉर्म जो भरायचा आहे फॉर्म 10IE हा आपल्याला सेक्शन 139(1) अंडर जी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची ड्यू डेट आहे त्यापूर्वीच भरून हा पर्याय आपल्याला निवडावा लागणार आहे. फायनान्शियल इयर 2021साठी नॉन ऑडिट केस जे आहेत त्यांच्यासाठी 31 जुलै ही डेट होती, ती आता एक्सटेंड करून 30 सप्टेंबर 2021 केलेली आहे. व ज्या ऑडिटच्या केसेस आहेत त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर जी डेट होती ती 30 नोव्हेंबर 2021 करण्यात आलेली आहे. म्हणजे फायनान्शियल इयर 2021साठी बिझनेस इन्कम असणाऱ्यांना हा नवीन पर्याय जर निवडायचा असेल तर या तारखेच्या अगोदर तुम्हाला फॉर्म 10IE भरावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतर आपला जो इन्कम टॅक्सचा रिटर्न असणार आहे ITR 3 तर त्या फॉर्ममध्ये सुद्धा हा फॉर्म म्हणजे हा पर्याय निवडावा लागेल व फॉर्म 10IE भरल्याचा दिनांक व त्याचे ॲक्नॉलेजमेंट नंबर आपल्याला ITR 3मध्ये मेन्शन करावे लागणार आहे. फॉर्म 10IE हा आपल्याला 139(1) ड्यू डेटच्या अगोदर भरणं बंधनकारक आहे, परंतु तुमचा जो ITR 3 फॉर्म आहे तो तुम्ही 139(1) जी ड्यू डेट आहे त्याच्यानंतर जरी भरला तरीसुद्धा हा पर्याय तुम्हाला घेता येणार आहे असा खुलासा ITR 3 फॉर्मचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. फॉर्म 10IE भरून जर आपण एकदा हा नवीन पर्याय निवडला तर इथून पुढे म्हणजे ज्या वर्षी तुम्ही हा पर्याय निवडणार तिथून पुढे तुम्हाला प्रत्येक वर्षी या नवीन पर्यायाप्रमाणेच टॅक्स भरावा लागेल. एकदा यातून जर तुम्ही परत बाहेर पडले तर तुम्हाला पुन्हा हा नंतर कधीच पर्याय निवडता येणार नाही व या पर्यायातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला परत एकदा फॉर्म 10IE भरून बाहेर पडता येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा जो नवीन पर्याय आहे तो कंपल्सरी नाही आहे, तो ऑप्शनल आहे. जे 2021 आर्थिक वर्षाचा जो रिटर्न भरायचा आहे तेव्हापासूनच आपण हा पर्याय घ्यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही 2-3 वर्षांनी नंतरसुद्धा हा पर्याय निवडू शकता. मित्रांनो, वरील सर्व गोष्टींचा विचार करून योग्य तो पर्याय निवडा व तुमचा FY 2021चा रिटर्न भरा. यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये टाकून विचारू शकता व वेळोवेळी इन्कम टॅक्सबद्दल अपडेट राहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.